तर आता समजलं की शेती कल्याणला पोरगी कोण नाही भेटत, कारण एक ना एक दिवस शेतात द्यावंच लागते. त्याच्यामुळे मुली काय भेटत नाहीत शेतकऱ्याला. तर काय आता ना मी आपल्या घरी आलेलो आहो आणि वेलकम आहे तुमच्या आजच्या या ब्लॉगमध्ये. आज माझा हा घर बघून घ्या. हा आपलं घर आहे, हा मिनी आरसा आणि हा घर. तर आता ना मला शेतात जायचं आहे. शेतात काय काम आहे त्यासाठी मला हा लागेल दुपट्टा. तर आता दुपट्टा घेऊन आपल्याला जायचं आहे शेतात, कारण शेतात आपल्याला काम आहे खूप सारा. तर चला आता शेताकडे जाऊ. लेट्स गो. चलो. आपला हेल्मेट ठेवला इथं. हा पूर्ण घर आहे आणि हा आहे बाहेरचा नजारा, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे बघा कोण आहे, तो बघा माझ्या भावाचा मुलगा बैलांजवळ पाणी टाकत आहे. आणि ते दुसऱ्या साईडनं पाहावं तर इथे खूप साऱ्या लाल मिरच्या आहेत, आपल्या शेतातल्या आहेत. आपण इथे आई मिरच्या निवडत आहे आणि ते दुसरी आजी, हे पहिली आजी. आणि तिकडे पण मिरच्याचंच काम सुरू आहे. आणि हे आपलं जुनावाला घर, कारण इथेच आपण पहिले राहत होतो खूप वर्ष आधी, आता नाही राहत. आणि आपल्या घरासमोर हे नेहमीच राहतात गाई, म्हशी आणि बैल. आता जातो शेताकडे. चलो. आपल्या शेताकडे जाण्याचा रस्ता तर बघा केवढूसा आहे. तर गाईज आता मी आलेलो आहो शेतामध्ये. हा आपला वावर आहे आणि इकडे जातो आता. इकडे जे पाल ठेवले आहेत ना, हे घेऊन जायचे तिकडल्या शेतामध्ये. म्हणजे तिकडे कोणाचे शेत आहे, तिकडे मामाचं आहे, थोडंसंच आहे. तिकडे मामाच्या याच्यात जायचं आहे आता. आणि हा घरचा आहे. सो गाईज आता मी चाललो शेतामध्ये त्यावाल्या, कारण इकडून आता हावाला पाल घेऊन जायचे आहे तिकडे. आणि तिकडे पप्पा वाट पाहत आहेत. जाऊ, काहीतरी काम करायचं आहे. काहीतरी नाही, खूप जास्त काम करायचं आहे आज. आणि मी कधी काम केले नाही शेतातले, तर मला वाटते की थोडा अवघड जाणारच माझ्यासाठी. पाहू करू मी. तर गाईस फायनली शेतात तर आलो, पण आता आपल्याला करायचं होतं काम. आणि त्यासाठी टॅनिंग पण होऊ शकते ना, ऊन इतकी आहे तर. म्हणून आपण सर्वात आधी बांधायचे स्कार्फ, का टॅनिंग बी अवॉइड होऊन जाईल बा. आणि तुम्हाला माहीत असेलच की हा जो दुपट्टा मी बांधत आहो, हा एका शेतकऱ्याची शान आहे आणि शेतकऱ्याची एक पहिचान आहे. आणि आज पहिल्यांदाच मी हा असा दुपट्टा बांधून शेतात काम करणार होतो. तसं शेतात पण पहिल्यांदाच काम करत होतो आज. या विरेच्या हेल्पनं आता हावाला गट्टा उचलून इथे टाकायचा आहे. बनवला इथे. पप्पा तिकडे आहेत, मम्मी तिकडे आहे. तर गाईज बघा माझं काम काय आहे ते तुम्हाला सांगतो आता. हे जे दिसते ना हे गट्टे, यांना असा विड्याच्या हेल्पनं असा लपेटायचा आहे, पूर्ण उचलायचं आहे. आणि उचलून झाल्यानंतर असा गट्टा बनवायचा आहे. हा बनला की याला घेऊन जायचा आहे मोठ्या, ते जे बनते ना मोठं ढीग, त्याच्याजवळ. आणि वर इतकी ऊन आणि तेवढ्या उन्हामध्ये खालून हे इतके वजनी घेऊन जाणं थोडं भारीच होतं. पण ठीक आहे, प्रत्येक शेतकऱ्याला हे काम करावेच लागते. काय जे गुड न्यूज आहे, एवढ्या वाढल्या चन्नामध्ये हा एक ओला चन्ना भेटला. ते याला खावेच लागेल ना. आणि फायनली गाईज हा आपला पहिला ब्रेक होता. आता या ब्रेकमध्ये आपल्याला घ्यायचं होतं पाणी, कारण इतकं काम केल्यानंतर तहान तर लागतेच ना राव. आणि नेहमी जिमला जाणारे आणि हलकं काम, ऑफिशियल काम करणारा माणूस आज शेतात काम करत होतो, तर घाम म्हणजे चांगलीच जिरली माणसाची आज. कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण कधी असे कामं केले आहेत की नाही केले आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला ब्रेक होता आणि या ब्रेकमध्ये सर्व आता मम्मी पप्पा आणि मी सर्व पाणी वगैरे पित होतो इथे. आणि पप्पा तर या झाडाचे हे उदवे काढायला लागले होते. पूर्ण झाडाला हे माती गुंडलेली होती, इथे पूर्ण फ्रेम बनली होती झाडाला. राहू द्या ना का ते बिनकामाच्या. गाइस बैक टू वर्क आफ्टर ब्रेक हो गया. अभी फिर से त्याच कामावर जे जुन्या होता. पूर्ण गट्टा घेऊन चाललेलो हा, आणि ते नेऊन टाकायचं आहे. या बळे. तर गाइस खूप सारे गट्टे नेल्याच्या बाद आता हा आपला दुसरा ब्रेक होता, कारण की इतके काम तर कधी करत नाही माणूस आणि इतके केल्यावर थोडं जिरूनच गेले आज. आणि पूर्ण हातापायाला तर स्क्रॅचेस लागूनच गेलेले होते.
पण शेतात काम करणाऱ्याला कधीचे छोटे मोठे घाव काही मोठे वाटत नाही आणि हे नॉर्मल असतात, इतकं काही लोड घेत नाही माणूस. तर गाईज हा वाला ब्रेक जो होता ना, हा यामध्ये आपण लंच करणार होतो. इस लंचमध्ये आणलेली होती इडली आणि सोबत होती चटणी. तर पप्पा आता लंच करत आहेत, मला तर करायचं नव्हतं राव. तर आता समजलं की शेती कल्याणला पोरगी कोण नाही भेटत, कारण एक ना एक दिवस शेतात जावंच लागते. त्याच्यामुळे मुली काय भेटत नाहीत शेतकऱ्याला जास्तीत जास्त. मग पाहिजे एकदम जास्त शेती, 5 एकर 10 एकर, 1-2 एकरवाल्यांच्या काय होत नाही. म्हणून माझे जे शेतकरी मित्र आहेत त्यांचे अजूनही काय लग्न झालेलं नाही आणि ते अजूनही वाटच पाहतात कधी कधी होते राव त्यांच्या. तर काय जाताना मी घरी आलेलो होतो आणि घरी आल्यावर मला काम अजून एक करायचं होतं. काय करताय? जो रुबावाज आहे टाकन कोण ते. तर काय जाताना हे मार्केटमध्ये पाठवायचे आहेत मिरची, आणि मिरची पाठवण्यासाठी हे मिरची पूर्ण बोद्यामध्ये भरायचे आहेत आणि एकाच बोऱ्यामध्ये जास्त मिरची साठवण्यासाठी आपण याच्यावर आता उभे झालो आणि याला पूर्ण याचा कुदत हवा याच्यावर. लहानपणी हे काम करायला खूप आवडायचे, पण आता माहिती आहे की काम करायच्या वेळेस तर ठीक आहे, पण हे काम करून झाल्यावर पायाची ते मिरच्याची इतकी आग होते ना राव, सांगू नाही शकत. इतकं साबण लावून धुवावं लागते मग नंतर. तर आजचा हा तुम्हाला देसी व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.